बालमित्रांनो नमस्कार. आज जी मी गोष्ट आपल्याला ह्या 108 कथांच्या मालेमध्ये सांगणार आहे ती गोष्ट आहे एका विहिरीची. आपल्याला तर सगळ्यांना नळाला पाणी येतं आणि नळ सोडला की घरावर टाकी असते, त्या टाकीच्या मागे एखादी शहराची टाकी असते. त्यामुळे पाणी कुठून येतं हे आपल्याला कळत नाही. पण पाणी हे खरं वर्षभर जे पाणी मिळतं ते जमिनीच्या पोटातून मिळतं. जमिनीमध्ये साठलेलं पाणी असतं. मग ते एखादा कूप, नलिका कूप म्हणतात ज्याला, ट्यूबवेल म्हणतात, ती करून किंवा विहीर करून ते पाणी आपण काढत असतो. ठाण्यामध्ये तत्वज्ञान विद्यापीठ नावाचं एक स्थान आहे जिथं हिंदू धर्माबद्दल शिकवलं जातं. आणि ते पूजनीय दादा म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले यांनी ते निर्माण केलेलं आहे. आता पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजे पूजनीय दादा आता नाही आहेत, परंतु त्यांचे जे शिष्य आहेत ते हे तत्वज्ञान विद्यापीठ चालवतात. 1956 साली जेव्हा ह्या विद्यापीठाचं सर्व काम चाललेलं होतं तेव्हा कार्यकर्त्यांची चर्चा झाली की आपल्याला इथं पाण्यासाठी विहीर पाहिजे. ती विहीर कुठे बांधायची? तर पूजनीय दादांनी असं सांगितलं की आपल्या या प्लॉटमधला जो सगळ्यात उंच भाग आहे टेकडीसारखा, तिथं आपण विहीर काढूया. म्हणजे तिथून पाणी उपसलं की सर्व ठिकाणी ते आपोआप ग्रॅव्हिटीनी म्हणजे आपोआप ते जाईल. त्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही. म्हणून त्यांनी एक जागा ठरवली. पण जे जमिनीतलं जल शोधणारे असतात ते लोक आले, ते म्हणाले असं उंचावर पाणी लागत नसतं, पाणी हे खाली लागत असतं, तळभागामध्ये आपल्याला ते घ्यावं लागेल ती विहीर. ते म्हणाले तळभागात नाही, तुमचं सगळ्यांचं विचार शास्त्र सगळं बरोबर आहे, पण मी जे हे स्थान सांगितलेलं आहे तिथं आपण प्रयत्न करूया आणि आपण 3 दिवस प्रयत्न करू. 3 दिवस तिथे उकरायचं काम करू. 3 दिवसात पाणी नाही लागलं तर मग दुसरा काय उपाय करायचा ते आपण करूया. म्हणून सर्वजण तिथे गेले, त्याही दिवस ठरवला आणि कामाला सुरुवात केली. सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस सर्वांनी मिळून ते खोदाईचं काम केलं. आणि 3 दिवसानंतर सगळे अशा निष्कर्षाला आले की आता पाणी काही लागत नाही. त्यामुळे आता हा प्रयत्न आपण सोडून द्यावा, कारण आपण ठरवलं होतं 3 दिवस काम करायचं. आणि सगळेजण थांबले. पण तेवढ्यात पूजनीय निर्मलाताई आल्या. त्या म्हणाल्या काय झालं, विहिरीचं काम का थांबवलं? त्या म्हणाल्या आपण ठरवलं होतं 3 दिवस काम करायचं, 3 दिवस झाले पाणी काही लागलं नाही म्हणून आता आपण थांबलोय. त्या म्हणाल्या बघा उद्या आहे गुरुवार, त्यातही एकादशीचा दिवस आहे. आपण हे जे काम करतोय हे देवाचं काम आहे. आपण सगळेजण तर फक्त यामधलं साधन म्हणजे इन्स्ट्रुमेंट आहोत. त्यामुळे आपण एक काम करूया, हे देवाचं काम आहे. आपण अजून एक दिवस, उद्या गुरुवार आणि एकादशी, आता चांगला दिवस आहे, हा एक दिवस अजून आपण काम करूया. आणि मला असं वाटतं आतून की उद्या एक दिवस काम केल्यानंतर या विहिरीला पाणी लागेल. सगळ्यांनी लगेच होकार दिला. ठीक आहे आपण करून बघूया तसं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा खोदाईला सुरुवात केली. आणि खोदाईला सुरुवात केल्यानंतर खरोखरच त्या दिवशी तिथे पाण्याचा मोठा झरा हा त्या विहिरीमध्ये लागला. 1956 सालची ही गोष्ट आहे आणि 2024 मध्ये आपण हे बघतोय की ती विहीर त्या विद्यापीठाला पाणी देण्यासाठी आजही सक्षम आहे. ह्या उदाहरणातून त्या सगळ्यांना असं लक्षात आलं की आपण हे जे संस्कृतीच्या रक्षणाचं काम करतोय हे देवाचं काम आहे आणि देव हा आपल्या पाठीशी उभा असतो. ही गोष्ट सगळ्यांना त्यातून समजली. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जे काम देवाला आवडेल, ज्या कामाला आपण हे देवाचं काम आहे असं म्हणू शकू, असं कुठलं ना कुठलं काम हे आपण आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. आणि असं जर आपण करत राहिलो तर देव आपल्या पाठीशी उभा राहतो. बोला योगेश्वर भगवान की जय. भारत माता की जय.